तर आजची आपली पुढची रेसिपी आहे चिकन कोफ्ता ग्रेव्ही. तर अगदी सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण पहा. तर सर्वप्रथम मी 250 ग्रॅम चिकन खिमा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. अगदी 3 मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 4-5 लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. ते सर्व मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मिरेपूड टाकणार आहोत. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली मी टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ब्रेड क्रम्स टाकणार आहे. तर ब्रेड जे आहे ते मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे. 4 चमचे ब्रेड क्रम्स टाकल्यानंतरनं एक अंडा आपण ह्याच्यामध्ये फोडून टाकायचं आहे. तर अंडं टाकल्यानंतरनं हे थोडंसं चमच्याने मिक्स करून हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर सर्व व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. तर आता आपण छान मिक्स करून घेऊया आणि साधारण 10 मिनटं हे आपण झाकून ठेवणार आहोत. 10 मिनिटांनी आपलं बॅटर तयार झालेलं आहे कोफ्त्याचं. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत कोफ्त्याचे. तर तेल लावल्यानंतरनं बॅटर जे आहे ते हाताला चिटकत नाही, त्यामुळे तेल लावून घ्यायचं आहे. तर कोफ्ते जे आहेत ते छोटेसे गोल आकारात बनवायचे आहेत. छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. तर सर्व कोफ्ते मी बनवून घेते. गॅस चालू करून आपली कढई गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये तेल ओतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर सर्व कोफ्ते जे आहेत ते एक एक करून ह्याच्यामध्ये सोडून दोन्ही साईडनी छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत. तर दोन्ही साईडनी छान कोफ्ते आपले क्रिस्पी करून घ्यायचे आहेत, साईड बदलून त्याची. तर ह्या प्रोसेसनी सर्व कोफ्ते आपले तळून घ्यायचे आहेत. तर चमच्याच्या साहाय्याने त्याची साईड पूर्ण बदलून छान कोफ्ते आपले मस्त असे तळले गेलेले आहेत. तर तेल नितळून झाऱ्याच्या साहाय्याने कोफ्ते आपले बाजूला काढून घ्यायचे आहेत प्लेटवरती. तर सर्व कोफ्ते आपले तयार झालेले आहेत. आता आपण ग्रेव्ही बनवूया. गॅस चालू करून आपली कढई गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये एक पळी मी तेल ओतलेलं आहे. 3 लवंगा टाकून घेतलेल्या आहेत. एक स्टार फूल टाकलेला आहे आणि दालचिनीचा छोटासा तुकडा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. 2 तेजपत्ता टाकायचे आहेत. ह्याच्यामध्ये हिरवी विलायची साधारण 3 मी टाकून घेतलेले आहेत आणि कांद्याची पेस्ट जी आहे ती साधारण 1 चमचा मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. थोडंसं परतल्यानंतर ह्याच्यामध्ये एक मिरची जी आहे ती मी बारीक थोडीशी मोठ्या आकारात चिरून घेतलेली आहे आणि टमॅटोची पेस्ट साधारण 3 ते 4 चमचे मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तर छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. हळद टाकल्यानंतरनं धनापूड 1 चमचा मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे. त्याच्यानंतरनं जिरापूड अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकणार आहे 1 चमचा आणि बेडगी मिरची अर्धा चमचा कलरसाठी. त्याच्यानंतर छान परतून घ्यायचं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट साधारण अर्धा चमचा. तर व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम बंद करून ह्याच्यामध्ये दही टाकणार आहे मी साधारण 1 चमचा छोटा चमचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस चालू करून ह्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ओतणार आहे. आपण ग्रेव्ही बनवणार आहोत ना त्याच्यामुळे चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली आणि झाकण ठेवायचं आहे. साधारण 3 ते 4 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे. उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये कोफ्ते आपण टाकून घेऊया. तर सर्व कोफ्ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तर भाजीचा वास इतका छान सुटलेला आहे. फार सुंदर आपली भाजी होणार आहे. झाकण ठेवून साधारण 4 ते 5 मिनटं भाजी आपण उकळून घेणार आहोत. तर मस्त असे आपले कोफ्ता ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर ही भाजी जी आहे ते तुम्ही गरम गरम भाताबरोबर, पराठा, नान बरोबर, चपाती बरोबर खाऊ शकता. तर रेसिपी जी आहे ती मी अगदी सोप्या पद्धतीनं तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. झटपट होणारे कोफ्ते आहेत हे. लहानांपासून मोठ्यांना आवडेल असे हे कोफ्ता ग्रेव्ही आहे. तर व्हिडिओ जो आहे तो आवडल्यास लाईक शेअर करा. असे छान छान व्हिडिओ घेऊन मी येतच राहील. मस्त खा, स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.